कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्राचं अनावरण। जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आणि विकासाच्या इतिहासात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्राचं आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अनावरण करण्यात आलं। या औपचारिक समारंभाचं उद्घाटन जळगाव मनपाचे माजी महापौर नितीन लड्डा, बाजार समितीचे सभापती सुनील महाजन यांच्या हस्ते झालं। यावेळी समितीचे उपसभापती जयराज चव्हाण, प्रभाकर आप्पा सोनवणे, लक्ष्मण पाटील, रवींद्र देशमुख, मनोज बापू चौधरी, योगराज सपकाळे, हर्षल नारखेडे, डॉक्टर पांडुरंग पाटील, समाधान धनगर यांच्यासह सर्व संचालक, सदस्य, अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निश्चितपणे खूप आनंदाचा क्षण जो आहे तो आज आपण अनुभवतोय। जळगाव जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या तैलचित्र अनावरणचा कार्यक्रम आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे मित्र सभापती सुनील भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो निर्णय घेतलेला आहे अत्यंत एक प्रेरणादायी म्हणा किंवा जीवनात एक वेगळा आनंद देणारा क्षण आहे। आणि सुरेशदादांचे अनुयायी या नात्याने आज त्यांच्या तैलचित्र अनावरण करण्याचा योग सुनील भाऊंनी मला दिला, मी त्यांचं ऋणी राहील। आणि निश्चितपणे सुरेशदादांनी या शहरावरती 30 वर्षापासून आपली सत्ता एक हाती ठेवलेली होती आणि सुरेशदादांच्याच तालमीत वाढलेले सुनील भाऊ हे निश्चितपणे या शहरासाठी, या कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो किंवा हमाल मापाडी बांधवांसाठी असो, निश्चितपणे न्याय देण्याचं काम पुढे सुरू ठेवतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या चांगल्या कार्याबद्दल त्यांना त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांची परंपरा अशाच पद्धतीने चांगल्या कामांची सातत्याने पुढे नेत राहो ही शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करतो। तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना या ठिकाणी दादांच्याच नेतृत्वामध्ये आज ज्या ठिकाणी आपण उभे त्या ठिकाणी झालेली आहे। सभागृहातल्या त्यांचा तैलचित्र हे राहून गेलेलं होतं काही कारणास्तव, परंतु ते जेव्हा आमच्या संचालक मंडळांच्या सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा संचालक मंडळांनी एकमुखाने निर्णय घेतला की दादांचा फोटोचं अनावरण आपण सभागृहात करायचं। दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही गेले अनेक वर्ष काम करतोय आणि माझ्या कारकिर्दीत मला हे भाग्य लाभलं, हे मी स्वतःला भाग्यवान समजतो। ज्या नेत्यांनी मला घडवलं त्या नेत्याच्या तैलचित्राचं अनावरण आज झालं त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि तेही आमचे आता जे नेते आहेत नितीन भाऊ लड्डा त्यांच्या हस्ते करण्याचा आज योग आला त्याचा खूप जास्त आनंद होतो। दादांच्या नेतृत्वात आम्ही वाढलो आणि यापुढेही दादांनाच सर्व अर्थाने आम्ही मानत राहू।